संजय राऊतजींनी जहाल आतंकवादाचा विचारावरची तरुण पिढी निर्माण करण्याचा विचार सोडला पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या संविधानाने जी पिढी निर्माण होते आहे, जी उच्च विद्याविभूषित संस्कार में पिढी निर्माण होते आहे, त्या पिढीला या पद्धतीचा आतंकवाद त्यांच्या मनात तयार करणे योग्य नाही। या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखली गेली पाहिजे। या महाराष्ट्राचा जी भूमी आहे ती संताची भूमी आहे। पूर्वीच्या कोणाला तरी रेफरन्स देऊन त्याच्यावर कायमस्वरूपी केंद्र सरकारला बदनाम करणं आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करणं हे काय 3.5 वर्ष तुम्ही रोज बघताय। तर याच्यामध्ये नवीन काही नाही। देशातल्या युवा वर्गाला केंद्र शासनावर विश्वास आहे। देशातल्या युवा वर्गाला माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास आहे, पंतप्रधानांवर विश्वास आहे। त्याच्यामुळे या ट्विटची कोणी दखल घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। भांडूपचा भोंगा काही ना काहीतरी 10 वाजता बोलत असतो। फार त्यांची सगळी वक्तव्य गांभीर्याने घ्यायची नाहीत। भारत हा जगामधली युवा शक्ती आहे आणि भारताचा युवक हे जेव्हा देशाचं भविष्य असतं त्यावेळेला इथली युवा शक्ती भरकटले अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे। भारतातला तरुण किंवा भारतातली युवा शक्ती राजकारणातील साधं उदाहरण देतो, युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि असंख्य असे लोकप्रतिनिधी असतील युवा, पण हे सगळं भारताचं चित्र बदलत आहेत। किंबहुना जनरेशन नेक्स्टशी संजय राऊत यांचा कनेक्ट नसल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असेल।